ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज आपण श्री साई सच्चरित्रचा अध्याय 38चे वाचन करणार आहोत. अध्याय 38 याच्यामध्ये हंडी वर्णन केले गेले आहे. बाबांच्या हंडीचे म्हणजे भात वगैरे शिजवण्याचे मोठ्या तोंडाच्या भांड्यात अन्न शिजवून गोरगरिबांना बाबांनी जेवू घालण्याचे वर्णन आहे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. सगळ्या जगाला आनंद देणाऱ्या भक्तांच्या इच्छित मिळवून देण्यासाठी उत्सुक असलेल्या चरणांचा आश्रय घेणाऱ्यांची तिन्ही प्रकारची दुःखे हरण करणाऱ्या गुरुश्रेष्ठा, तुझ्या पायी आमचा नमस्कार असो. शरण आलेल्यांचे रक्षण करणाऱ्या अति थोर व सढळ हात असलेल्या शरण आलेल्या भक्तांचा उद्धार करणाऱ्या गुरुश्रेष्ठा, लोकांवर उपकार करण्यासाठीच तू अवतार घेतला आहेस. हे द्वैत भावाचा नाश करणाऱ्या, भक्तांचे मन मोहित करणाऱ्या, संसारापासून सोडवणाऱ्या अत्यंत दयावंता, तुझा जय जयकार असो. कुठले मोठे भाग्य फळाला आले की ज्यामुळे तुझे हे चरण डोळ्यांनी पाहिले आणि तुझ्या सहवासाचा सुख सोहळा भोगला. आता ती सुखाची वेळ गेली, ती पुन्हा परत येणे शक्य नाही. ओवी 1-4. केवळ ब्रह्माची जी मूस, धातूचा रस ओतून मूर्ती बनवण्याचा साचा, त्यात शुद्ध आत्मस्वरूपाचा रस ओतून जी सुंदर मूर्ती आकारास आली, तीच म्हणजे संत शिरोमणी श्री साई महाराज होते. साई म्हणजेच आत्माराम आहेत. तेच संपूर्ण आनंदाचे भंडार आहेत. ते स्वतः सर्व इच्छा पूर्ण झालेले असून भक्तांना निष्काम करतात. धर्म पाळणारे व त्याचे रक्षण करणारे जे सर्व ब्राह्मण व क्षत्रिय त्यांच्या अद्वितीय शक्तींसह मृत्यूलाही खाऊन टाकणारा असे, ज्याचे थोडक्यात वर्णन आहे. या ओवीचा अर्थ नीट समजण्यासाठी पहा कठोपनिषद अध्याय 1 वल्ली 2 मंत्र 25. यस्य ब्रह्म च क्षत्र च उभे भवतः ओदनः मृत्युर्तस्य उपसेवनं क इत्थ वेद यत्र सह. संहारकाळी ज्या परमेश्वराचे ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघेही म्हणजे सर्व प्राणीमात्र भोजन बनवतात आणि मृत्यू देखील ज्याचे उपसेवन म्हणजे तोंडी लावण्याची भाजी किंवा चटणी बनते, अशा परमेश्वराला यथार्थपणे कोण बरे जाणू शकेल. असो, उपनिषदातील सर्व शक्ती समान परमेश्वराच्या वर्तनाचा उतारा येथे घेऊन हेमडपंतांनी साईबाबा हे सर्व शक्ती समान ईश्वरच आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो जन्म मरण वगैरेंची बंधने तडातडा तोडतो, त्या साईला जडबुद्धी व अज्ञानी असा मी साष्टांग नमस्कार करीत आहे. ओवे 5-8. मागच्या अध्यायात साईनाथांच्या चावडीचे अत्यंत आवडीने वर्णन केले. आता या अध्यायात हंडीचे सतत सुख देणारे वर्णन ऐका. ताने बाळ म्हणजे खाणेच असते. ताने बाळ म्हणजे फक्त खाणेच जाणते. काय खावे हे त्याला कळत नसते. दूध पाजून किंवा अन्नाचा घास भरवून आईच त्याची काळजी घेते. तशीच माझी साई माता माझ्या हातात लेकडी धरून आपल्या भक्तांच्या प्रेमामुळे ही प्रयत्नाशिवायची रचना लिहून घेत आहे. शास्त्रात प्रत्येक युगासाठी मोक्षप्राप्तीसाठी प्रमाणसिद्ध साधने सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ कृत किंवा सतयुगात तपश्चर्या करणे, त्रेतायुगात ज्ञान संपादन करणे, द्वापार युगात यज्ञ करणे आणि कलियुगात दान करणे. यदा सर्वदा दानधर्म करावा, परंतु भूक शमविण्याचे जे मुख्य रहस्य ते अन्नदान नित्यनेमाने करणे हे कर्मात मुख्य कर्म होय. दुपारचे 12 वाजले म्हणजे अन्नाशिवाय आपला जीव घाबराघुबरा होत असतो. आपल्याला जसे होते तसेच इतरांनाही होत असेल हे जो मनात जाणतो तो भला माणूस होय. शास्त्राप्रमाणे वागण्याच्या चाली रीतीत अन्नदान हे मुख्य व श्रेष्ठ मानले जाते. त्यापेक्षा दुसरे अधिक श्रेष्ठ पाहू जाता सापडत नाही. अन्न हे परब्रह्माचेच स्वरूप आहे. त्यातून प्राणी मात्र उत्पन्न होतात. अन्न हेच जीवांचे जगण्याचे साधन आहे आणि मरणानंतर शेवटी ते अन्नातच मिसळून जातात. पहा तैत्तिरीयोपनिषद वल्ली 3 अनुवाक 2. अन्नम ब्रह्मेति व्यजानात अन्नाद्वेयव
खल्विमानी भूतानी जायन्ते अन्नेन जातानी जीवन्ति अन्नं प्रयत्न्य भिसन विशंतीती. ब्रह्माची सर्व लक्षणे अन्नात सापडतात. सर्व प्राणी मात्र अन्नापासून म्हणजे अन्नाच्या परिणामभूत वीर्यापासून उत्पन्न होतात. अन्नानेच ते जिवंत राहतात आणि मृत्यूनंतर अन्नस्वरूप या पृथ्वीमध्ये प्रविष्ट होतात. वेळी अवेळी अतिथी आला तर गृहस्थाने जेवण देऊन त्याला सुखवावा. जे गृहस्थ त्याला जेवल्याशिवाय परत घालवितात ते न चुकता दुर्दशेला आमंत्रित करतात. वस्त्रे, भांडी इत्यादींचे दान करताना योग्य अयोग्यतेचा विचार करावा लागतो, परंतु अन्नदानासाठी योग्यता किंवा पात्रता पाहण्याची जरुरी नसते. कोणी कधीही दारावर येऊ त्याचा अनादर करणे बरे नसते असे वेदांतात अन्नदानाचे महत्त्व सांगितले आहे. पहा, तैत्तरीयोपनिषद वल्ली 3 अनुवाक 7. अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नये. अन्नम बहु परिचक्षित, अन्नाचा अपमान करू नये. अन्नम बहु कुर्वित, अन्न अधिक उत्पन्न करा. न कंचन वसतो प्रत्याचक्षित, कोणाही अतिथीला प्रतिकूल उत्तर देऊ नये म्हणजे निराश करून परत पाठवू नये. म्हणून बाबा देखील लोकांना अन्न देऊन तृप्त करीत असत आणि रूढीने चालत आलेली रीत पाळीत असत. पैसा, अडका, तांब्याचे नाणे किंवा इतर काही दान केले तरी ते अन्नदानाशिवाय अपूर्ण राहत असते. चंद्राशिवाय तारकांच्या पुंजकाला काय शोभा, पदकाशिवाय हाराला शोभा येते का. अत्यंत स्वादिष्ट अन्नात जसे वरण श्रेष्ठ असते तसेच पुण्यकर्मात अन्नदान हे श्रेष्ठ पुण्यकर्म होय. कळसाशिवाय शिखर शोभत नसते, कमळाशिवाय तळ्याला शोभा येत नाही, प्रेमाशिवाय भजनाला, कुंकवाशिवाय सुवासिनीला शोभा येत नसते. गोड आवाजाशिवाय गाणे कंटाळवाणे वाटते आणि मिठाशिवाय ताकाला चव नसते. म्हणून माणसाने अन्नदान सदा करावे. त्यातून रोगी, अशक्त, आंधळे, पांगळे, बहिरे व गरीब कंगाल यांना आधी अन्न घालावे आणि आप्तजनांना त्यांच्यानंतर जेवण द्यावे. ओवी 9 ते 23. आता चौकस लोकांसाठी श्रोत्यांच्या मनाला बाबांच्या हंडीबद्दल साधारणतः कल्पना यावी म्हणून मी प्रयत्न करतो. मशिदीच्या अंगणात बाबा एक मोठी चूल रचित आणि त्यावर एक मोठ्या तोंडाचे पातेले चढवीत. कधी मिठे चावल करीत, कधी मांस मिश्रित पुलाव करीत, तर कधी कणकेच्या गव्हाच्या पिठाच्या मुठीत दाबून केलेले लांबट गोळे करून वरणाच्या डाळीत शिजवीत. कधी कणकेचे रोडगे निखाऱ्यावर भाजलेल्या जाड पोळ्या करून किंवा कणकेचे पानगे पानावर पीठ लावून त्याची वळवटी करून निखाऱ्यावर भाजलेल्या भाकऱ्या थापून हळूवार मुठकुळ्यांबरोबरच वरणात सोडीत. पाट्यावर मसाला वाटून स्वयंपाकाची सिद्धता स्वतः करीत आणि मुगाच्या पिठाच्या वड्या आपल्या हातांनी बनवून हळूच हंडीत सोडीत. स्वर्गादी लोकाच्या आशेने यज्ञ करणारे पशुची हत्या करून घेतात आणि त्याची विधिपूर्वक अग्नीत आहुती देऊन शिल्लक राहिलेला भाग ब्राह्मण देखील खातात. त्याला शास्त्राने मान्य केलेली हिंसा म्हणत. त्याप्रमाणे बाबा देखील मुल्लाला, गावातील मशिदी, पीर यांची व्यवस्था पाहणाऱ्या व मुसलमान लोकांची धर्मकृत्य करून देणाऱ्याला बोलवून शास्त्रोक्त मंत्रोच्चारण करवून कुराणातील फातिहा म्हणून विधिपूर्वक शेळीची हत्या करवीत असत. हंडीचे 2 प्रकार होते. 50 जणांना पुरेल एवढे अन्न जी पुरवीत असे ती लहान हंडी आणि 100 माणसे जेवून जिच्यात अन्न शिल्लक राहत असे ती मोठी हंडी होती. कधी मोठी तर कधी लहान हंडी घेऊन बाबा त्यात अन्न शिजवून भोजनाची इच्छा करणाऱ्यांना जेवू घालीत असत. त्यासाठी वाण्याकडे आपण स्वतः जाऊन हिशोब करीत. तेथे उधारीची गोष्ट नसे. हातावर रोकडे पैसे मोजीत. मीठ, मिरची, जिरे, मिरे, भाजीपाला, नारळ, खोबरे वगैरे पूर्ण विचाराने नक्की करून बाबा स्वतः सगळे आणीत. तसेच मशिदीत स्वतः बसून आपल्या हाताने जाते मांडून गहू, डाळ व जोंधळा तेथे दळेत. हंडीसाठी मुख्य कष्ट बाबा न कंटाळता करीत आणि मसाला वाटण्याचे कामही अगदी मन लावून करीत असे. चुलीतला जाळ लहान मोठा करण्यासाठी लाकडे बाबा स्वतःच एकसारखे खालीवर करीत. डाळ भिजत घालून बाबा स्वतःच पाट्यावर वाटू लागत आणि हिंग, जिरे, कोथिंबीर मिसळून त्याचा झणझणीत चवदार खाद्यपदार्थ बनवीत. कणकेचे गोळे चिकट व मऊ करण्यासाठी पाण्याने भिजवून व मुठीने चेपून मळणे.
त्याचे 1.25 हात लांबीचे वेटोळे करून मग ते सगळे लाटून त्याच्या लांब रुंद मोठ्या पोळ्या करीत. तसेच जोंधळ्याच्या पिठात प्रमाणशीर पाणी घालून त्यात ताक मिसळून हंडीतील आंबील तयार करीत. मग ती आंबील इतर अन्नाबरोबर बाबा आपल्या हातांनी मोठ्या प्रेमाने वा ती काळजीने सगळ्यांना वाढीत. ओवीत 24 ते 41. असो, हंडीतील पदार्थ चांगले शिजल्याची खात्री केल्यावर बाबा ती हंडी चुलीवरून खाली उतरून मशिदीत नेऊन ठेवीत. नंतर त्या अन्नाला मौलवीच्या हाती विधीपूर्वक फातिहा म्हणजे मृताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून म्हटला जाणारा कुराणातील प्रारंभिक भाग देऊन आधी माळसापतीला व तात्या कोतेला प्रसाद पाठवीत. मग बाकी राहिलेले ते सगळे अन्न आपल्या हातांनी वाढून गरीब दुबळ्यांना तृप्त करून बाबा स्वतः सुखसमाधान पावत. अन्नाची इच्छा करणारे देखील पोट भरेपर्यंत मोठ्या आनंदाने अन्न खात आणि वर बाबा घ्या घ्या म्हणून प्रेमाने त्यांना आग्रह करीत. ज्यांना हे पूर्ण संतुष्ट करणारे जेवण लाभले त्यांचे पुण्य किती श्रेष्ठ. ज्यांना बाबा स्वतः अन्न वाढीत त्यांचे भाग्य किती धन्य. येथे श्रोत्यांना सहज शंका येईल की प्रसाद म्हणून बाबा अनेक भक्त मंडळींना मांसाहारी अन्नसुद्धा निशंक मनाने का बरे वाटीत असत. तर या शंकेचे निवारण करणे अगदी सोपे आहे. ज्याचे नेहमीच मांस खाणे असेल त्यालाच ते अन्न बाबा वाढीत असत. ज्याने साऱ्या जन्मात मांसाला स्पर्श केला नसेल त्याला मांसाला हातसुद्धा लावू देत नसत. हे असले अविचाराचे कृत्य ते कधी करीत नसत. ज्याची प्रसाद मिळवण्याची जबर इच्छा असेल त्यालाच तो ते देत असत. गुरु स्वतः प्रसाद देत असताना तो खाण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याची शंका ज्या शिष्याच्या मनात येईल तर तो शिष्य आपला सर्वनाश करून घेईल आणि नरकात पडेल. या अर्थाची लहानशी गोष्ट लिहिता लिहिता आठवली ती श्रोत्यांनी आपल्या कल्याणाकरिता स्वस्थ चित्ताने ऐकावी. ओवी 42 ते 52. एकदा एकादशी आली असता बाबा दादा केळकरांना म्हणाले, कोहळ्यातून माझ्यासाठी सागोती मागून देतेस का. त्यासाठी साईबाबांनी रुपये काढले, मोजून दादांजवळ दिले आणि आणखी म्हणाले, तू जातीने जा, तूच हे केले पाहिजे. त्यांचे नाव गणेश दामोदर होते आणि आडनाव केळकर होते. वयस्कर असल्याने लोक त्यांना दादा म्हणून हाक मारीत असत. राव बहादूर हरी विनायक साठ्यांचे ते सासरे होते. जातीने ब्राह्मण असून ब्राह्मणाची धार्मिक कर्तव्ये करणाऱ्याकडे त्यांचे काळजीपूर्वक लक्ष होते. तसेच ते सद्विचारी व सद्वर्तनी असून त्यांचे साईचरणी अनिवार्य प्रेम होते. रात्रंदिवस आपल्या गुरुची सेवा करून त्यांचे मन कधीही तृप्त होत नसे. अशा त्यांना या आज्ञेचे आश्चर्य वाटले कसे नाही ते समजत नाही. तर ज्याच्या शरीराचे अवयव धडधाकट असतील ज्याच्यापाशी पूर्वीच्या सवयीचे सामर्थ्य असेल त्याचे मन कधीही चंचल नसते आणि गुरुपदी सदा स्थिर असते. धन धान्य किंवा वस्त्रे गुरुला अर्पण करणे हीच दक्षिणा नव्हे, तर गुरुच्या आज्ञा विधीपूर्वक पार पाडणे व गुरुला संतुष्ट करणे हीच खरी दक्षिणा होय. शरीर वाणी मन वगैरे सर्व ओवाळून टाकून जो गुरुची कृपा प्राप्त करतो त्याचीच श्रद्धा खरी असते. असो, दादा ती आज्ञाशीर सामान्य करून घाईघाईने कपडे करून आले आणि त्या गावास जाण्यास निघाले. तेव्हा बाबांनी त्यांना परत बोलविले आणि म्हटले, अरे ही खरेदी करायला दुसऱ्या कोणाला धाड ना. तुला जाण्या येण्याचा त्रास होईल, उगीच कष्ट करू नकोस. मग दादांनी ती सागोती आणण्यास पांडू नावाच्या आपल्या गड्याला पाठवले. इतक्यात त्या प्रसंगी बाबा दादांना काय म्हणाले पहा. जाण्यासाठी निघालेला पांडू रस्त्याला लागलेला पाहून बाबा म्हणाले, आजचा दिवस राहू दे, त्याला परत बोलीव. ओवी 53 ते 56. असो, पुढे एकदा बाबांना हंडीचा प्रसाद वाटण्याची लहर आली आणि चुलीवर डेग भांडे चढवून त्यात त्यांनी सागोती टाकली. नंतर त्यात तांदूळ धुवून टाकले आणि मापाप्रमाणे पाणी ओतून खाली चुलीत लाकडे सारून ती फुंकीत बसले. सगळा गाव बाबांचा अंकित होता. कोणीही आनंदाने चूल फुंकीत बसला असता, परंतु बाबांच्या आज्ञेशिवाय कोणाचीही हिंमत चालत नव्हती. अन्नसुद्धा शिजवून आणायला आज्ञा करण्याचा अवकाश साईबाबांचे दास सेवा करण्यास अगदी उत्सुक होते, परंतु साईबाबा स्वतःच या बाबतीत उदास होते. उदास म्हणणे हेही बरोबर नव्हे. स्वतःच्या हाताने अन्न शिजवण्यात ज्याचा आपला फायदा होतो तो परक्यांना अन्नदान करण्यासाठी इतरांना कष्ट कसे देईल. आपल्या निर्वाहापुरती भिक्षा मागण्यासाठी जो स्वतः दारोदारी हिंडून चतकोर भाकरी मागत असे तो अन्नदान करायला
पण स्वतःच कष्ट सोसेल तेव्हाच त्याला समाधान वाटेल, म्हणून तो कोणावर अवलंबून राहत नसे. आपल्या निर्वाहापुरती भिक्षा मागण्यास 100 माणसांचा स्वयंपाक होईल इतके पीठ, तांदूळ, डाळ वगैरे चांगले निर्भेळ पाहून बाबा स्वतः रोकडे पैसे देऊन आणीत. स्वतःच हातात सूप घेऊन वाण्याच्या दुकानात जात आणि व्यवहारात किती दक्ष असावे हे त्यांच्याकडून लोक शिकत असत. पदार्थ स्वतःच्या हातात घेऊन भाव घासाघीस करून ठरवीत. कोणी फसवून जाऊ शकत नसे, उलट त्याचा अभिमान उतरविला जात असे. हिशोब करण्यात असे सोंग आणीत की पैसुद्धा फुकट जाऊ देत नसत, परंतु नंतर मालाची किंमत ताबडतोब मोजून देत असत. एवढेच काय, मग 5 मागता 10 सुद्धा देऊन टाकीत असत. स्वतःच्या कामाची मोठी हौस असे. दुसऱ्याने केलेले त्यांना चालत नसे. कधी कोणाची आशा ते धरीत नसत आणि कोणालाही त्रास देणे त्यांना आवडत नसे. हे एक तत्व बाबांपाशी रात्रंदिवस जागृत होते. म्हणून या हंडीच्या कार्यासाठी ते कोणाचे साह्य मागत नसत. हंडीच काय, धुनीला लागून जळाऊ लाकडाच्या खोलीची पूर्वेकडील 3/4 भिंत बाबांनीच आपल्या हाताने रचलेली होती. महादू फसले चिखलाचा गारा करीत असे आणि बाबा भिंती उभारण्यासाठी विटांचा थरावर थर रचून त्यावर तो चिखल आपल्या हातात घेऊन थापीत असत. आणखी बाबा काय करीत नसत. मशीद आपल्या हातांनी सारवीत असत. कफनी व लंगोट आपल्या हातांनी शिवत असत आणि कोणाची आशा करीत नसत. हंडीतून वर येऊन गरम हवा भयंकर उसळत असे तेव्हा बाबा कफनीच्या भाया मागे सारून आपला हात त्यात घालून खाली वर ढवळीत असत. तपलेले, खदखदलेले, उकळी आलेले पाहून ढवळण्यासारखे झाले म्हणजे अशावेळी बाबा आश्चर्यकारक अगाध लीला करून दाखवत. कोठे रक्तमांसाचा हात व कोठे ते भयंकर रखरखीत तपेले, परंतु हातावर भाजल्याची खूण मुळीच नसे आणि तोंडावर भय पण नसे. जो भक्तांच्या मस्तकी पडला असता त्यांचे सगळे त्रिताप तत्काळ दूर करतो, त्या हाताला अग्नीने कसे दुखवावे बरे. त्या हाताचा महिमा त्यालाच ठाऊक नसेल का. ओवी 65 ते 84. पाट्यावर भिजलेली डाळ पसरून बाबा स्वतःच निवडत आणि वरवंटा घेऊन स्वतःच वाटून त्याच्या आपल्या हातांनी मुगवड्या बनवेत. मग त्या हळूच हंडीत सोडत. भांड्याच्या तळाशी लागू नये म्हणून त्या ढवळीत आणि तयार झाल्यावर हंडी खाली उतरून सगळ्यांना प्रसाद वाटीत. श्रोते म्हणतील की सगळ्यांना का? साईबाबा तर मुसलमान होते, मग असेच अधर्माचे आचरण लोकांकडून ते कसे करवित होते? हिंदूंना मुसलमानाच्या हातचे अन्न खायला कसे लावित होते? या शंकेचे एकच उत्तर आहे. साईबाबांपाशी धर्म व अधर्म यांचा खरा विचार सदा जागृत होता. हंडीतील शिजलेले पदार्थ सर्वांनी खाण्यासाठी घ्यावेत असा दुराग्रह ते मुळीच केव्हाही धरीत नसत, परंतु तो मिळवावा म्हणून ज्यांच्या मनात सदिच्छा उत्पन्न झालेली असेल त्यांचीच केवळ वासना पुरवीत असत. फसवणूक केव्हाही करीत नसत. शिवाय त्यांची जात तरी कोणाला ठाऊक होती. मशिदीत राहत होते म्हणून मुसलमान म्हटले जात होते, परंतु त्यांचे वागणे पाहून त्यांची खरी जात कळतच नव्हती. भक्त ज्याला देव मानतात, ज्याच्या पायांच्या धुळीत लोटांगण घालतात, त्याची जे जातपात पाहतात त्यांच्या परमार्थ प्राप्तीचा धिक्कार असो. या लोकांविषयी किंवा परलोकाविषयी ज्याने उदासीनता स्वीकारली आहे, ज्याची विवेक व वैराग्य हीच संपत्ती आहे, त्याची पात काय पाहायची? ज्याची स्थिती धर्म व अधर्म यांच्या पलीकडची आहे, ज्यांची वृत्ती निर्मळ आनंदाची आहे, त्याची जात काय पाहायची? असे करणाऱ्यांच्या परमार्थ प्राप्तीचा धिक्कार असो. ओवी 85 ते 84. 85 ते 94. असे हे बाबांचे चरित्र मी तर आपल्या सुखासाठी गात आहे. कोणाला ऐकण्याची ओढ असेल त्याच्याही श्रद्धेचे समाधान होईल. या कथेचा संबंध राहून गेला. त्यासाठी थोडेसे मागे परतून पहा. दादा केळकरांना उद्देशून थट्टा विनोदाने बाबा आता आणखी काय म्हणाले तिकडे लक्ष द्या. खारा पुलाव केला आहे, कसा झाला आहे तो पाहिला आहेस का? दादांनी केवळ उपचाराखातर हो चांगला आहे म्हणून त्याला नावाजले. दादा पुराणे वरिष्ठ भक्त होते. स्नान संध्या नियमित करणारे होते आणि कोणतेही कार्य योग्य अयोग्य आहे की नाही ते सदा पाहत असत.
त्यांना हे बरे वाटले नाही. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, डोळ्यांनी कधी पाहिला नाहीस, जिभेने कधी चाखला नाहीस आणि चांगला कसा म्हणतो? काढ ते भांड्याचे झाकण आणि पहा की त्यात हात घालून. मग त्यांचा हात धरून डेगीच्या आत खुपसून बाबा पुढे म्हणाले, हात काढ, हा पळा घे आणि लोकांच्या ताटात वाढ. सोहळ्याची भीडभाड धरू नकोस आणि उगीच बाता मारू नकोस. शिष्याला संत बाटण्यास सांगतील ही कल्पना आधी अयोग्य आहे. संत तर सदा कृपेने अतिशय भरलेले असतात. त्यांची वागण्याची तऱ्हा त्यांनाच ठाऊक असते. खऱ्या प्रेमाची लहर उठली म्हणजे आई पण मुलाला चिमटा घेते आणि बाळाने आरोळी मारली म्हणजे तीच त्याला पोटाशी धरते. अभक्ष्य खाण्याचे ज्याचे मन असेल त्याचीच इच्छा बाबा पुरवीत असत. परंतु तेच जो मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल त्याला मान्यता दर्शवून ते दुजारा देत असत. तरी पण गुरुची आज्ञा पाळण्याचा भक्तांचा विचारपूर्वक निर्णय केव्हा केव्हा इतक्या थराला जात असे की आयुष्यभरात जे मासाला शिवले नाहीत अशा भक्तांचाही निश्चय डळमळत असे. बाबांचा प्रसाद म्हणून ते निषिद्ध अन्न खाण्याचा विचार होत असे. खरे पाहिले तर अशा कोणताही भक्ताला बाबा स्वतःच चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी कधीही उत्सुक करीत नसत. ओवी 95 ते 106. असो इ.स. 1910 पूर्वी हंडीचा हा योग वरच्यावर अत्यंत उत्साहाने येत असे. परंतु तेथे पुढे दासगणूंची फेरी मुंबई शहरी आली आणि त्यांच्या कीर्तनाच्या गजरात साईबाबांचे महात्म्य त्यांनी सगळ्यांच्या मनात ठसविले. तेव्हापासून लहान थोर सर्वांना बाबांचा महिमा कळला आणि असंख्य लोक शिर्डीला जाऊ लागले. पुढे बाबांप्रित्यर्थ पंचोपचारासह पूजा, नैवेद्याचे नाना प्रकार आणि दुपारी तिपारी जेवणाचे नजराणे सुरू झाले आणि वरण, भात, शिरा, पुरी, चपात्या, चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत घालून केलेल्या खिरी इत्यादी नाना प्रकारची अन्नसामुग्री पुष्कळ प्रमाणात येऊ लागली. कधी नाही ती शिर्डीला अमर्याद यात्रा लोटू लागली आणि धावत दर्शनाला जाणारा जो तो साईंच्या पायी नैवेद्य अर्पण करू लागला. अर्थातच भुकेल्या लोकांची भूक सहजच भागू लागली. साईबाबांची एखाद्या राजाप्रमाणे सेवा होऊ लागली. त्यांच्यावर छत्र चामर ढळू लागले आणि टाळ घोळ वाद्यांच्या गजरासह भक्तांचा लवाजामा वाढू लागला. त्यांची ख्याती सर्वत्र प्रसरली. भक्त स्तुती स्तोत्रे गाऊ लागले आणि यात्रेकरून करता शिर्डी परमपवित्र क्षेत्र बनले. त्यामुळे हंडीचे काम संपले. नैवेद्य इतके येऊ लागले की त्यातून फकीर फुकटे पोट भर जेवून बरेच अन्न शिल्लक राहू लागले. ओवी 107 ते 115. आता आणखी एक कथा सांगतो जी ऐकून श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. आपल्या उपास्य देवतेचा अपमान केला असता बाबा मनात नाखुश असत. ते स्वतः कोणत्याही जातीशिवायचे असून कोणीतरी काहीतरी तर्क करून त्यांना ब्राह्मण म्हणतात तर कोणी मुसलमान म्हणतात. ज्याचा ठाव ठिकाणा नाही, कोणत्या जातीत जन्म झाला, कोण मातापिता आणि मुसलमान का ब्राह्मण हे ठाऊक नाही, तो जर मुसलमान असता तर मशिदीत धुनीची पूजा त्यांनी कशी चालू दिली असती, तेथे तुळशी वृंदावन कसे राहू दिले असते आणि घंटा वाजवणे सहन केले असते का? मशिदीत शंख फुंकू दिला असता का? वाद्यांसह कथा कीर्तन करू दिले असते का? टाळ घोळ मृदंग वाजवू दिले असते का? आणि हरिनामाचा गजर चालू दिला असता का? मुसलमान असता तर त्याचे कान टोचलेले असते का? आपल्या पदरचे पैसे खर्चून देवळाची डागडुजी करता का? आणि अंघोळीनंतर महावस्त्र पीतांबर नेसला असता का? उलट एखाद्याने हिंदू भक्ताने आपल्या उपास्य देवताची क्षणभरी केलेली उपेक्षा त्यांना खपत नसे. याबद्दलची एक उपदेशक कथा लिहिता आठवली. ती अति नम्रपणे मी सादर करतो. स्वस्थ चित्ताने श्रोत्यांनी ती ऐकावी. ओवी 116 ते 125. एकदा असे घडले की बाबा लेंडीवरून परतले, मशिदीत येऊन बसले आणि दर्शनाला भक्त आले. त्यातच बाबांच्या फार प्रेमाचे भक्तश्रेष्ठ चांदोरकर आपले साडू, बायकोच्या बहिणीचे पती बिनीवाले यांच्यासह दर्शनाच्या लालसेने आलेले होते. ते दोघेही साईनाथांना नमस्कार करून समोर येऊन बसले. मग कुशल गोष्टी चालल्या असताना एकाएकी बाबा रागवले आणि म्हणाले, नाना, तुझ्याकडून असा विसर का बरे व्हावा? माझ्याबरोबर दिवस घालून हेच का तू संपादन केलेस? माझी जी संगत केलीस
तिची शेवट हीच का दशा व्हावी अशी कशी तुझी बुद्धी फिरली? काळजीपूर्वक सर्व मला सांग. बाबांचे हे शब्द ऐकून नाना खाली मान घालून बाबांच्या रागाचे कारण काय असावे याचा विचार करू लागले. परंतु काहीही आठवेना आणि त्यांचे मन उदास झाले. चुकले कोठे ते कळेना. रागाचे कारण काही दिसेना. परंतु काहीतरी कारण झाल्याशिवाय बाबा कोणाला दुखवीत नसत हेही त्यांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी बाबांचे पाय धरले आणि अनेक प्रकारे विनवले. शेवटी नानांनी उपरण्याचा पदर पसरला आणि रागाचे कारण विचारले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, वर्षानुवर्षे माझा सहवास असताना हेच का तुझे वागणे? तुझ्या बुद्धीला झाले तरी काय? कोपरगावी कधी आलात? वाटेत काय हकीकत घडली? मध्येच कोठे उतरला? टांगा थेट शिर्डीला का हाकला? रस्त्यात काही नवल घडले असेल तर ते मला सगळे ऐकावेसे वाटते. लहान का मोठे असेना, कोठे काय झाले ते मला सांगा बरे. असे बाबांचे म्हणणे ऐकून नाना मनात समजले. त्यांचे तोंड लगेच उतरले आणि बोलायला लाज वाटली तरी त्यांनी ते सांगितले. बाबांपुढे लपवालपवी चालत नसे हे मनात निश्चित जाणून जे जे घडले ते आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्णपणे नानांनी बाबांना कथन केले. साईंकडे खोटे बोलणे चालत नसते. खोटे बोलण्याने साईंची प्राप्ती होत नसते. खोटे बोलण्याने माणसाची अधोगती होते आणि खोटे बोलण्याने शेवटी तो नरकात जातो. गुरुला फसवणे हे महापाप कर्म होय आणि त्या पापाला माफी किंवा प्रायश्चित्त नाही हे जाणून नानांनी सर्व घटना काही शिल्लक न ठेवता संपूर्णपणे बाबांना कळविले. ते म्हणाले, आधी टांगा ठरविताना थेट शिर्डीचा ठरविला. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठी असलेल्या दत्ताच्या मूर्तीचे दर्शन बिनीवाल्यांना हुकले. बिनीवाले दत्तभक्त आहेत. वाटेत दत्त मंदिर लागल्यावर त्याच्या मनात दत्ताच्या दर्शनासाठी खाली उतरावेसे वाटले. परंतु मला घाई होती म्हणून मीच त्यांना मनाई केली की शिर्डीहून परत येताना हे दर्शन घेता येईल. अशा प्रकारे उतावळे होऊन शिर्डीला पोचायला उशीर होईल म्हणून मीच टाळाटाळ केली आणि दत्ताच्या भेटीकडे दुर्लक्ष केले. पुढे गोदावरीत स्नान केल्यावर मोठा काटा पायात रुतून वाटेत अत्यंत त्रास झाला आणि मोठ्या मुश्किलीने तो उपटून काढला. तेव्हा बाबांनी सूचक उपदेश केला, अशी घाई बरी नव्हे. नशीब तू दर्शनाचा अनादर करून नुसता काटा लागून सुटलास. दत्तासारखे पूज्य दैवत सहज मार्गात उभे असताना दुर्दैवी जो ते दर्शन चुकवेल त्याला मी कोठून पावणार? या प्रसंगाबद्दल नानासाहेबांच्या मैनाताई कुवळेकर या कन्येने कै परमपूज्य नरसिंह स्वामींपुढे 1936 साली दिलेल्या निवेदनात आणखी माहिती सांगितली. ती अशी, माझ्या मावशीचे यजमान बाळासाहेब बिनीवाले हे दत्तभक्त होते. इ.स. 1899 किंवा 1900 साली जेव्हा ते साईबाबांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांचा साईबाबांवर विश्वास नव्हता. माझ्या वडिलांच्या आग्रहामुळेच ते शिर्डीला गेले होते. परंतु जेव्हा त्यांनी साईबाबांना पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या ठिकाणी साक्षात त्रिमूर्ती दत्त दिसले. तेव्हापासून त्यांची खात्री पटली की साईबाबा म्हणजे खुद्द दत्तच आहेत आणि त्यापुढे आमरणात ते साईंचे भक्त बनून राहिले. असो, या प्रसंगावरून साईबाबा हे दत्ताचे अवतार असल्याचे साईबाबांच्या आरतीतील 4थ्या कडव्यातील विधानाला पुष्टी मिळते. कलियुगी अवतार सगुण ब्रह्मसाचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. ओवी 126 ते 146. असो, आता हंडीची गोष्ट पुढे चालूया. काय ती मशिदीतील साईबाबांच्या बरोबरच्या दुपारच्या नंतरच्या जेवणाची पवित्रता व साईंची भक्त प्रेमळता. दुपारची पूजा झाल्यावर दररोज बाबांची आरती झाल्यावर भक्त लोक जेव्हा परत जात तेव्हा बाबा त्या सगळ्यांना उदी देत असत. मशिदीच्या धारेवर ओट्याच्या कडेवर येऊन ते उभे राहत आणि अंगणात वाट पाहत असलेले भक्तगण एक एक येऊन त्यांच्या पायांना नमस्कार करीत. पायांवर डोके ठेवून जो समोर उभा राही त्या एकेकाच्या कपाळी साईबाबा उदी लावत. मग आता सगळे लहान थोर मंडळींनी आपापल्या घरी जेवायला जावे असे बाबा म्हणाले की ती आज्ञा शिरसामान्य करून लोक आपापल्या घरी परत जात. नंतर बाबांची पाठ फिरली की रोजच्या रिवाजाप्रमाणे पडदा ओढला जाई. ताट वाट्यांच्या खणखणाट होई आणि प्रसादाचा थाट जमे. साईबाबांच्या हस्तस्पर्शाने पवित्र झालेला नैवेद्य परत आपल्याला मिळावा म्हणून काही भक्त अंगणात वाट पाहत बसत.
इकडे बाबा जेव्हा भिंतीतील कोनाड्याजवळ पाठ करून बसत तेव्हा त्यांच्या दोन्ही बाजूंना जेवणाच्या पंक्तीचा थाट असे आणि सगळ्यांना मोठा आनंद असे. साई समर्थांच्या पुढे जो तो आपला नैवेद्य सारीत असे आणि ते सुद्धा एका ताटामध्ये तो आपल्या हातांनी एकत्र करीत असत. बाबांच्या हाताचे ते शीत लाभायला फार मोठे भाग्य पाहिजे की ज्यामुळे खाणारा संपूर्णपणे पवित्र होतो आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते. वडे, अपूप, अनारसे, सांजोऱ्या, सांज्याच्या पुऱ्या, साध्या पुऱ्या, शिखरणे, घारगे, गव्हाच्या किंवा तांदूळाच्या रव्यात गूळ घालून त्याची थापटी करून तुपात तळतात तो पदार्थ, फेण्या, अनेक प्रकारच्या भाज्या, खिरी, कोशिंबिरी चांगल्या प्रकारे बाबा एकत्र मिसळीत. मग ते अन्न बाबा ईश्वरार्पण करीत आणि श्यामा व नानासाहेब निमोणकर यांच्याकडून ताटे भरवून वाढीत. एकेकाला पुढे बोलवून आपल्यापाशी बसवून मोठ्या आनंदाने व प्रेमाने अखंड जेवण करवीत. स्वादिष्ट तुपामुळे संतुष्ट करणारा आणि पुरणपोळी व वरण यांनी मिसळलेला गोड काला अन्नाचे मिश्रण बाबा सर्वांना वाढीत. प्रेमाचा हा खाला खाल्ल्यावर त्या आत्मानंदाची गोडी किती वर्णावी. खाणारा बोटे चोखीतच निघत असे आणि संतुष्ट होऊन पूर्णपणे समाधान पावत असे. कधी मांडे व पुरणपोळ्या, कधी साखरेने घोळलेल्या पुऱ्या, कधी बासुंदी, शिरा व सांज्याच्या पुऱ्या, तर कधी स्वादिष्ट गुळवरिया, गुळाचे पुरण घातलेल्या पोळ्या वाढीत. कधी शुभ्र आंबे मोहराचा भात, त्यावर सुंदर वरण व स्वादिष्ट रुचकर लोण, कढे तूप आणि सभोभार शाकभाज्यांचा लवाजमा असे. लोणचे, पापड, रायते, नाना प्रकारची भजी व भरिते व क्वचित आंबट दही, ताक व पंचामृतही असे. ज्या लोकांना हे दिव्य अन्न खाण्याचे मिळे ते धन्य होत. जेथे साईसारखा गुणज्ञ वाढणारा असेल तेथील जेवणाची गोष्ट ती काय वर्णावी. तेथे भक्त आकंठ जेवत आणि संतुष्ट झाल्याचे ढेकरही देत. घासाला समाधान, संतोष व पोषण देणारे आणि भूक घालवणारे असे ते गोड उत्तम प्रकारचे प्रेमाचे व अत्यंत पवित्र अन्न असे. घासाला साईनामासह त्या अन्नाच्या भक्त लोक आहुती देत. ताट किंचितही रिकामं होत नसे, वरच्यावर सारखे वाढले जात असे. ज्याला ज्या पक्वानाची आवड असेल त्याला ते प्रेमाने वाढले जात असे. कित्येकांना आंब्याच्या रसावर प्रेम असेल तर त्यांना तो आग्रहानं वाढीत असत. असे हे अन्न वाढणाऱ्याला दररोज बाबा नानासाहेब निमोणकरांना किंवा माधवराव देशपांड्यांना आज्ञा करीत. त्या दोघांचाही हाच नियम असे. नैवेद्य वाढणे हेच काम असे आणि त्यासाठी मोठ्या प्रेमाने अतिशय कष्टही करीत. ओवी 147 ते 170. स्वादिष्ट जिरे साळी भात जणू काय मोगऱ्याचा फुलाच्या कळ्याच, त्यावर तुरीची पिवळी धमक डाळ आणि मग सगळ्यांना पळीपळी तूप वाढले जाई. वाढताना घमघमीत वास सुटे. जेवण चटण्यांसह चमचमीत असे, किंचितही न शिजलेले किंवा चवीशिवायचे नसे. लोक मनसोक्त जेवत असत. त्या आत्मानंदाच्या समाधीच्या शेवया, सप्रेम भक्तीच्या कुरडया, तांदूळाच्या पिठाच्या शेवईसारखा तळलेला वाटोळा पदार्थ. शांती व सुख यांचा स्वानुभव असल्याशिवाय जेवायला कोण बरे येईल. जेथे हरीच अन्न असतो, हरीच भोगता म्हणजे ते खाणारा असतो व हरीच त्या गोडीची चव चाखणारा असतो, तेथील अन्न वाढणारा धन्य होय आणि तेथला अन्न सेवन करणारा व तो देणाराही धन्य होय. असो, या गोडीचे मूळ म्हणजे एक गुरुच्या ठिकाणी प्रबळ निष्ठा होय. साखर किंवा गूळ गोड नसतो, तर श्रींच्या ठिकाणीची भक्कम पाया असलेली श्रद्धा गोड असते. अशी तेथे नेहमीची भरभराट असे. खीर, शिरा व काल्याची चंगळ असे आणि ताटावर बसल्यावर जरा देखील काकू करणे चालत नसे. नाना प्रकारचे शिजवलेले अन्न खाऊन पोट भरल्यावर दहीभाताशिवाय जेवणाऱ्याच्या मनाला संतोष वाटत नसतो, म्हणून तो नसला तर ते जेवणारे निदान ताक तरी मागतात. एकदा स्वच्छ ताकाचा पेला जो गुरु महाराजांनी स्वतः आपल्या हाताने भरून प्रेमाने मला पिण्यासाठी दिला, तो मी जेव्हा तोंडाला लावला तेव्हा ते पांढरे शुभ्र ताक पाहून मनाला सुख समाधान व आत्मानंदाची तुष्टी लाभली. आधीच पक्वान्नाने पोट भरले होते, तेथे हे ताक कसे प्यायले जाईल अशी उगाच ओढून ताडून आणलेली शंका मी घेत असतानाच तो गुटखा स्वादिष्ट लागला. मला असा आखडलेला पाहून बाबा अत्यंत काकुळतीने म्हणाले,
पिऊन टाक ते सगळे. आणि मलाही वाटले की अशी संधी कधी पुन्हा येणार नाही, म्हणून मी ते लगेच सर्व पिऊन टाकले. असो, पुढे याचा अनुभव आलाच. त्यानंतर 2 महिन्यांनी बाबांनी आपला अवतार संपविला आणि खरेच त्यांचे निर्वाण झाले. आता त्या ताकाची तहान भागवायला साई कथारूप अमृत पिण्याशिवाय दुसरे मार्गच नाही. तोच आपला आधार आहे. हेमाडपंत साईनाथांना शरण आले आहेत. तेच पुढे ज्याची आठवण करून देतील त्याच कथेचे वर्णन केले जाईल. श्रोत्यांनी आपले लक्ष कायम ठेवावे. ओवी 171 ते 184. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा हंडी वर्णन नावाचा 38वा अध्याय समाप्त झाला. श्री साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम साईराम. जय मोहजी.